मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती. तर मित्रांनो, राज्य उत्पादन शुल्क भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती आणि त्याची जी परीक्षा होती ती 7 जानेवारी रोजी घेण्यात आली होती. त्यानंतर मित्रांनो, या सर्व पदांचा जे निकाल आहे तो कधी लागणार आहे याची अधिकृत माहिती प्रसिद्ध झाली आहे. मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता गुणांचे समीकरण व सूत्र व जाहिरात हे असे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या वेबसाईटवरती तुम्ही इथे पाहू शकता. त्यामध्ये सर्व काही सविस्तर पद्धतीने माहिती सांगण्यात आली आहे. ती माहिती आपण पाहूयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, या जाहिरात प्रसिद्धी पत्रकामध्ये असं म्हणण्यात आले आहे की महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतील राज्य उत्पादन शुल्क विभागातील विविध कार्यालयातील लघुलेखक, निम्नश्रेणी लघुटंक लेखक, जवान तसेच जवानी वाहन चालक गट क प्रवर्गातील आणि चपरासी गट ड संवर्गातील सरळ सेवेची रिक्त पदे नामनिर्देशाद्वारे भरण्याकरिता राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने मे TCS यांच्याद्वारे घेण्यात आली होती आणि सदर दिनांक 8 जानेवारी 2024 ते 14 जानेवारी 2024 या कालावधीत ही परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर मित्रांनो, चपरासी व जवान या पदांची परीक्षा अनुक्रमे 1 व 4 दिवसात विविध सत्रात घेण्यात आली आहे आणि सदरची परीक्षा ऑनलाईन असल्यामुळे प्रत्येक सत्रात वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले आहेत आणि त्यामुळे काठिण्य पातळीमध्ये समानता राहावी म्हणून गुणांचे समीकरण म्हणजेच नॉर्मलायझेशन करणे आवश्यक असते आणि या दोन्ही पदांसाठी ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली आहे त्यांना नियमित व समीकरण नॉर्मलायझेशन मीन स्टँडर्ड डेव्हिएशन मेथड या पद्धतीने मिळालेले गुण या विभागाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले होते. मीन स्टँडर्ड डेव्हिएशन मेथड बाबतची सविस्तर माहिती फॉर्म्युला या वेबसाईटवरती अपलोड करण्यात आली आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मीन स्टँडर्ड डेव्हिएशन मेथडचा हा फॉर्म्युला आहे. यानुसारच तुमची जी मेरिट लिस्ट आहे ती लावली जाणार आहे सर्व पदांची. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता लघुलेखक, निम्नश्रेणी लघुटंक लेखक, जवान तसेच जवानी वाहन चालक गट क प्रवर्गातील आणि चपरासी गट ड संवर्गातील लेखी परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांची यादी या विभागाचे संकेतस्थळ stateexcise.maharashtra.gov.in या वेबसाईटवर 14 जून 2024 रोजी दुपारी 12:30 नंतर पाहण्यास उपलब्ध होईल. तर मित्रांनो, या सर्व पदांचे जे निकाल आहेत त्याची यादी जी आहे लेखी परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांची ती मित्रांनो 14 जून रोजी दुपारी 12:30 नंतर पाहण्यास उपलब्ध होणार आहे. तर मित्रांनो, 14 जून रोजी निकाल जाहीर होणार आहे याची माहिती जाहिरात प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आली आहे विभागाकडून. त्यानंतर मित्रांनो, जे जवान आणि जवानी वाहन चालक या पदासाठी मैदानी चाचणी होती ती कधी होणार आहे आणि त्यानंतर लघुलेखक निम्न श्रेणी असेल, त्याचबरोबर लघुटंक लेखक असेल या पदांची लघुलेखन व्यावसायिक चाचणी जी आहे ती कधी घेण्यात येणार आहे या संदर्भात पण अपडेट या जाहिरात प्रसिद्धी पत्रकामध्ये देण्यात आला आहे. तर मित्रांनो, तो आपण अपडेट पाहूयात. यामध्ये असं म्हणण्यात आलं आहे की जवान व जवानी वाहन चालक या पदासाठी लेखी परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांची पुढील मैदानी चाचणी जून 2024 अखेर अथवा जुलै 2024 मध्ये घेण्यात येईल. तर मित्रांनो, जी मैदानी चाचणी आहे ती जून अखेर घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. जुलै 2024 मध्ये घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, लघुलेखक निम्न श्रेणी आणि लघुटंक लेखक संवर्गातील उमेदवारांची लघुलेखन कौशल्य व्यावसायिक चाचणी घेतली जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याबाबत ठिकाण, तारीख व वेळ यथावकाश या विभागाचे संकेतस्थळावर तसेच पात्र उमेदवारांना त्यांच्या ईमेल अथवा मोबाईल संदेश पाठवून कळविण्यात येईल असे या जाहिरात प्रसिद्धी पत्रकामध्ये अपडेट आहे मित्रांनो. त्याचबरोबर त्यांनी इथे नॉर्मलायझेशन ऑफ मार्क्स इथे सविस्तर माहिती दिली आहे. अबाउट नॉर्मलायझेशन, नीड फॉर नॉर्मलायझेशन एक्झाममध्ये नॉर्मलायझेशन पद्धतीची का गरज भासते इथे त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, मीन स्टँडर्ड डेव्हिएशन मेथड इथे त्यांनी प्रत्येक जे सिम्बॉल आहे ते कशासाठी उपयोगी पडतं तुम्ही पाहू शकता. MIJ नॉर्मलाइज्ड मार्क फॉर जे कॅन्डिडेट इन द फर्स्ट शिफ्ट असं मित्रांनो प्रत्येक ह्याचा सिम्बॉल आहे याचा असा अर्थ होतो आणि त्यानुसार हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यानुसार लेखी परीक्षेची जी यादी आहे ती लावली जाणार आहे आणि सर्व गुणांचे समीकरण करण्यात येणार आहे. मित्रांनो, ही माहिती होती महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरतीच्या परीक्षेसंदर्भातील निकालाबाबतची. अशाच लेटेस्ट अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.